गेवराई तहसीलदाराच्या माध्यमातून जे काही श्री क्षेत्र राक्षस भवन या ठिकाणी जो काही उत्माद चालू आहे, जे काही अवैध उत्खनन चालू आहे घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली, त्या संदर्भात आज मी ही आपल्याला एक प्रेसच्या माध्यमातून एक खुलासा करतोय। आज मी जिल्हा प्रशासनाला तहसीलदार गेवराई हे ज्या पद्धतीनं एक कार्टल करून सिंडिकेट करून त्यांच्या अध्यक्षतेखाली हे अवैधरित्या, मी काय म्हणलं तुम्हाला, तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, तालुका पोलीस प्रशासन हे सिंडिकेट कार्टल करून त्या ठिकाणी काम करत आहे। या आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा मी मुंबईला जाईल त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा या संदर्भात निवेदन देणार आहे। महसूल मंत्र्यांनाही मी, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनाही या संदर्भात भेटणार आहे आणि हा गंभीर विषय मी त्यांच्या कानावरही त्या ठिकाणी टाकणार आहे। चौकशीची काही मागणी करत आहेत कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचे हायवा आहेत, त्यांची काही माहिती एकत्रित करण्यासाठी काही मागणी करत आहे किंवा त्या संदर्भात काही निवेदन तुम्ही पोलीस अधीक्षकांना देऊ? मी माझ्या स्तरावर कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुणाचे हायवा आहेत हे माझ्या स्तरावर त्याची शहानिशा करतोय। लवकरच माझ्याकडे ती यादी येईल। मी ती यादी सुद्धा माझ्याकडे आल्यानंतर मी ती यादी जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्या ठिकाणी सुपूर्द करेन। SIT स्थापन करण्याचं म्हणताय चौकशी, मी तेच सांगतोय, ते ह्याच्यामध्ये ह्याचा कुठलाही ह्यांच्यावर कंट्रोल त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे। मी गेवराई विधानसभा मतदारसंघाचा, जिथे माझ्याकडं गोदावरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 132 किलोमीटर जे काय आहे माझ्या मतदारसंघामधून गोदावरी जाते आहे। कॅनल माझ्या मतदारसंघामध्ये 132 किलोमीटरचा कॅनल आहे। त्या ठिकाणी कुरणपिंपरीपासून ते थेट माजलगावपर्यंत जो माझाच मतदारसंघ आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठे वाळूचे साठे होतात। लिगल काही घाट ज्याचे टेंडर झालेले आहेत, इलिगल पद्धतीनं जे काय आहे फक्त आणि फक्त तहसीलदाराच्या माध्यमातून हा अवैध वाळू उपसा होतोय। तर ह्याच्यामध्ये तहसीलदारांवर त्या ठिकाणी या चौकशी करून कडक अशी टोकाची कारवाई ही केली पाहिजे अशी माझी मागणी आहे। कसं आहे, प्रशासनाचं आपलेच दात आणि आपलेच ओठ, जबाबदारीने ही गोष्ट मी या ठिकाणी बोलतोय की याच्यामध्ये ज्या काही हायवा आहेत, ते वाळू वाहतूक करणारे जे काही वाहनं आहेत ते बऱ्यापैकी पोलिसांचेच त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे त्यांना कोण मालक राहिला? मी रोज 2 माझ्या चक्रा गेवराईला जाण्याच्या होतात, येण्याच्या 2 चक्रा होतात। रात्री असो, दिवसा असो, सकाळी असो, शेकड्याने जे काही आहेत वाळू वाहतूक करणारे जे वाहन आहेत ते बिना नंबरचे आपल्याला बीडपासून ते गेवराईपर्यंत त्या ठिकाणी शहागडपर्यंत बघायला मिळतील। हे सगळ्याला आपल्या पत्रकार बांधवांनी पाहिले असतील आणि माझ्याकडं असे अनेक रँडम व्हिडिओ आहेत, रात्रीचे व्हिडिओ आहेत, दिवसाचे व्हिडिओ आहेत। त्या ठिकाणी 100-120च्या स्पीडनी तो हायवा जो काय आहे सुसाटपणे त्या ठिकाणी बेलगामपणे ती त्यांना त्या ठिकाणी अवैधरित्या घेऊन जायची असते। त्याच्या कुठला काही ताळमेळ नसतो। त्याच्यामुळं लवकरात लवकर ती त्या जागेवर जिथं कुठं त्यांना पोचवायची असती। त्याच्यामुळे ते काही पाहत नाही। उद्या जर का दुर्घटना झाली, अनेक दुर्घटना होतात, त्याच्यावर नंबर नाही आहे, कुणाला सापडायचं, काय करायचं, ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि गेवराई तहसील या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत। यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जिल्हा प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील, आणि मी हे शासनापर्यंत हा विषय घेऊन जाणार। मी ह्याच्यावर कुठलंच कंट्रोल राहील नाही। हे इतकं मोठं कार्टल झालेलं आहे। महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन
आता मला बाहेरच्या तालुक्यामधलं माहीत नाही, पण मी माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई तालुक्याच्या बाबतीत बोलतोय. गेवराई तहसील आणि तिथले तहसीलदार, म्हणजे तुम्ही पहा, आज तिथं ते जसं काय टेंडर त्यांनी घेतलंय अशा पद्धतीने त्या राक्षस भवनला आत्ताच्या घडीला मी व्हिडिओ मागितलाय. तुम्हाला माझ्या समाज माध्यमावर, माझ्या सोशल मीडियावर जे काय आहे तो व्हिडिओही बघायला भेटेल. तिथं उभा राहून गाड्या भरून देत आहेत आणि रोज शेकडो गाड्या भरून जात आहेत. तर ह्याच्यामध्ये निश्चितपणानं गेवराईचं जे तहसील आहे आणि त्या ठिकाणचं जे काही पोलीस प्रशासन आहे हे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालतायत. अवैध हे उत्खनन आहे त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वाखालीच आणि ह्या लोकांच्या अध्यक्षतेखालीच हे होतंय असं माझं म्हणणं आहे. शासनाला मागणी करतोय. माझं म्हणणं आहे 100 कोटी रुपयाचं अवैध उत्खनन गेवराई तहसीलदाराच्या त्या ठिकाणी माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली जे काही सिंडिकेट कार्टल काम करत आहे त्याच्या माध्यमातून या गोदावरी नदीमध्ये झालेलं आहे. याची चौकशी व्हावी. आणि हा जो सर्वेची मागणी मी वेळोवेळी करतोय, आपल्यालाही सांगतोय, तो जो काही ETS सर्वे जो काही आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे. मी काय म्हणलं की 8,000 नाही तर 80,000 ब्रास उत्खनन झालंय आणि ही जबाबदारी तहसीलदार गेवराईवर निश्चित करावी आणि त्यांच्यावर टोकाची कारवाई करावी. मात्र हे सगळं होत असताना या संपूर्ण सिंडिकेटला राजकीय पाठबळ असल्याचं देखील बोललं जाते आणि तिथं काही सत्ताधारी पक्षामधील काही लोक देखील कार्यरत असल्याचं देखील बोललं जातं. नाही, मी आता एवढं टोकाचं बोलतोय तर मी सत्ताधारी पक्षाचा त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आहे. मग कुणीही तिथं असो, उद्या माझे लोक असो किंवा कुणाचे लोक असो, तिथं एका पक्षाचा विषयच नाहीये. हे खूप गंभीर आहे. राक्षस भवन मी आपल्याला म्हणलं 3.5 पीठापैकी एक आहे. पुरातत्व विभाग त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं, सगळ्या गोष्टीचे त्याचे रेस्ट्रिक्शन्स आहेत. तिथं मोठे मोठे यंत्र नेऊन त्या पुरातत्व विभागाने आयडेंटिफाय केलेल्या त्या मंदिराला तिथं जर का कुठं काही झालं कमी जास्त, त्याला जबाबदारी कुणाची आहे? त्याची जबाबदारी कुठंतरी माझी सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं पाऊल मी त्या ठिकाणी उचललेलं आहे. मात्र लोकप्रतिनिधी असताना ते तहसीलदार ऐकत नाही, तर त्यांना सांगितल्यानंतर नेमकं काय नेमके तुम्ही सांगितल्यानंतर त्यांचं उत्तर काय मिळते आणि काय प्रोसेस होते काय? मी त्यांना सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी, ही जी गोष्ट माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना स्वतः बोललो. त्यांना स्वतः मी सांगितलं आहे की तुम्ही जे काय आहे हे घरकुलाचं मागच्या 1-2 महिन्यापासून जे काही सुरू झालंय, 1-1.5 महिन्यापासून हे घरकुलाचा विषय सुरू झाला. हे सुरू झाल्यानंतर माझ्यापर्यंत हा विषय आल्यानंतर मी त्यांना म्हणलं की हे असं आपल्याला करता येणार नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागताय. वेळोवेळी मी काही नाही करत अशा पद्धतीचे उत्तर, चुकीचे उत्तर त्यांच्याकडनं मला मिळाले. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी जे काही आहे मला आता स्वतः कागदावर घेऊन याची तक्रार करण्याशिवाय पर्याय उरला नाही. वाढलाय खूप जास्त. एकीकडं वाळू